हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत पॅलिंड्रॉम नंबर्स. पॅलिंड्रॉम नंबर्स म्हणजे काय? तर ओरिजिनल नंबर आणि रिव्हर्स नंबर हे जर बरोबर असेल तर आपण त्याला पॅलिंड्रॉम नंबर म्हणतो. तर पॅलिंड्रॉम नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. दिलेला नंबर पॅलिंड्रॉम नंबर आहे की नाही हे बघायचं आहे. त्याकरता आपल्याला कोड लिहायचा आहे जावामध्ये. जावा प्रोग्रामच्या सहाय्याने आपल्याला दिलेला नंबर पॅलिंड्रॉम नंबर आहे की नाही हे बघायचं आहे. तर त्याकरता आपल्याला काय तर रिव्हर्स नंबर पहिलं फाइंड आउट करावं लागेल. तर रिव्हर्स नंबर कसं फाइंड आउट करायचा तोपर्यंतचा कोड आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तरी पण मी एकदा सांगतो आहोत. तर सर्वात आधी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. त्यानंतर एक मेसेज प्रिंट केलेला आहे की एक नंबर एंटर करा. प्लीज एंटर वन नंबर. त्याच्यानंतर तो आपण नंबर युजरने एंटर केलेला नंबर नम व्हेरिएबल मध्ये आपण एंटर केलेला आहे किंवा सेव्ह केलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉर लूपच्या सहाय्याने आपण रिव्हर्स नंबर म्हणजे काय दिलेला नंबर इंट आयच्या आय मध्ये दिलेला आहे आणि चेक करत आहोत कंडिशन की आय ग्रेटर दॅन आहे 0 पेक्षा. जर ही कंडिशन फुलफिल होत असेल तर आपण एक लॉजिक लिहिलेला आहे. पुन्हा एक आपण घेतलेला आहे व्हेरिएबल ज्याचं नाव आहे रिमाइंडर रिम आणि आय मॉड्युलस 10 म्हणजे काय तर रिमाइंडर मिळेल इथे आणि आपल्याला रिव्हर्स नंबर हा जो ठेवायचा आहे त्याच्यासाठी रिव्हनम नावाचा ऑलरेडी आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे. तो त्याच्यामध्ये ऑलरेडी 0 आहे. त्याच्यात प्लस रिव्हर्स रिव्हनम इंटू 10 प्लस रिमाइंडर. तर हा लॉजिक आहे. ही कंडिशन फॉर लूप जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत ही कंडिशन रन होईल आणि त्यानुसार आपल्याला रिव्हर्स नंबर मिळेल. त्याच्यानंतर आपण चेक करणार आहोत की ओरिजिनल नंबर आणि रिव्हर्स नंबर हा बरोबर आहे की नाही. तर त्याकरता काय तर इफ कंडिशन घेत आहे. आता आपण घेतलेला आहे नम इक्वल्स टू रिव्हर्स म्हणजे काय ओरिजिनल नंबर इक्वल्स टू रिव्हर्स नंबर. ठीक आहे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय आहे म्हणजे काय तर आपला नंबर हा दिलेला नंबर हा काय पॅलिंड्रॉम नंबर आहे. गिवन नंबर इज पॅलिंड्रॉम. बट जर ही कंडिशन म्हणजे ओरिजिनल नंबर आणि रिव्हर्स नंबर हे जर नंबर दोन्हीही सेम नाही आहेत तर मग काय तर दिलेला नंबर म्हणजे गिवन नंबर नॉन पॅलिंड्रॉम. चला बघूया आपला प्रोग्राम राईट केलेला बरोबर आहे की नाही. तर रन करूया. प्लीज एंटर वन नंबर्स. ठीक आहे. 796 हा नंबर मी एंटर केलेला आहे आणि एंटर. तर गिवन नंबर इज नॉन पॅलिंड्रॉम. ठीक आहे. गिवन नंबर इज नॉन पॉलिंड्रॉम. पुन्हा एकदा मी रन करत आहे. आता काय 121 गिवन नंबर इज पॉलिंड्रॉम. ठीक आहे. म्हणजे आपण राईट केलेला कोड बरोबर आहे. आपलं आउटपुट पण बरोबर येऊन राहिलेला आहे.
तर हा आपला छोटासा प्रोग्राम होता, ज्याला आपण दिलेला नंबर पॅलिंड्रॉम नंबर आहे की नाही हे बघायचं होतं. तर आपण जावा प्रोग्रामच्या सहाय्याने ते बघितलेलं आहे. जावा प्रोग्रामचा कोड इझी आहे, बघून घ्या. नाही समजत असेल तर एकदा दोनदा बघा. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल, लॉजिक समजला असेल आणि जावा प्रोग्राम पण समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा.